अकोल्यातून दिलासादायक बातमी समोर येत आहे। गेल्या 10 दिवसांपासून बालसुधार गृहातून बेपत्ता असलेली 2 चिमुकली मुलं अखेर सापडली। 8 आणि 10 वर्षांची ही दोन्ही मुलं अकोल्यातील बालसुधार गृहात वास्तव्यास होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बालसुधार गृहातील मोठ्या मुलांकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून आणि भीतीपोटी या चिमुकल्यांनी बालसुधार गृहातून पळ काढल्याचे समोर आले। या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात होती। दरम्यान खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ शोध मोहीम सुरू करत तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पुणे परिसरातून या दोन्ही मुलांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले। आज अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत या चिमुकल्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। मुलांना पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। मात्र या संपूर्ण घटनेमुळे बालसुधार गृहातील सुरक्षितता, देखरेख आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। बहुत अच्छा अभी एक मौका मिला है कि बच्चे भी सकुशल मिल गए हैं, तो अभी इनकी जो भी तकरार लेके हमको आगे कार्रवाई करनी है बिल्कुल करेंगे। मुख्य कारण उनको था कि उनको कभी बाहर जाना रहता था तो मना ही करते थे। अब नॉर्मली कैसा रहता है कि बच्चे रहते हैं तो अब वहाँ पे क्या रहा है इन्वायरमेंट वो तो क्योंकि हमारे अध्यक्ष ने हमारे देखरेख के अंदर नहीं आता है। बाल सुधार में वहाँ पे कैसा एनवायरनमेंट रहता है हमें भी नहीं पता, बट एक बार उसका भी हम ऑडिट करेंगे, पूरा सेकंड ऑडिट करेंगे, एक बार विजिट करेंगे। मैंने एसडीएम को भी बताया है कि एक बार हमारी टीम के साथ लेकर विजिट करेंगे। अभी इसके बाद एक चाइल्ड साइकोलॉजिस्ट को भी हम, जैसे पिछले केस में भी हमने कांजो के केस में भी यूज़ किया था, इस केस में भी हम चाइल्ड साइकोलॉजिस्ट को यूज़ करेंगे ताकि इनसे समझ पाए क्या इशू है और कहीं पर हमको एज अ समाज सुधारना होगा जब हम ऐसे बच्चों से डील करते हैं, क्योंकि बच्चों की अलग अलग अपेक्षा। नंतर 4 टीमची गठन आपण केली होती। एलसीबीची टीम होती, एसडीपीओची टीम होती आणि खदानची टीम होती। असे वेगवेगळे 4 टीम्स याच्यामध्ये स्थापन झाली होती। सीसीटीव्ही फुटेजेस एकदा बघितलेले होते, परंतु त्याच्यामध्ये काही यश जास्त आम्हाला भेटला नव्हता। त्यामध्ये आमचे जे आता नव्याने रुजू झालेली आहे ईशानी आनंद मॅडम, प्रोबेशनरी IPS, त्याचा सुद्धा समावेश होता। खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज तिरारे साहेब, त्याचा समावेश होता। LCBचे PI शेळके, सुदर्शन पाटील आणि सोशल मीडियावर खूप व्हायरल केला होता आणि बस स्टॉप रेल्वे स्टेशनवर असं लावण्यात आला होता। तसेच पुण्यावरून एक माहिती भेटली की तिथे दिसलेले आहे, तिथे पुण्याची जे JRP आहे, रेल्वे पोलीस फोर्स आहे, यांनी पण सुद्धा आम्हाला मदत केली आणि आज ते आम्हाला फोटो मिळाले। 10 जानेवारी 2026 ला एक मिसिंग केस दाखल झाला होता। 15 दिवस पासून हे बेपत्ता होते। 10 आणि 11 वर्षाचे हे मुलगे होते। बाल सुधारगृहामधून मधून ते स्कूलला गेले होते, तिथून लापता झाले होते। त्याच्यानंतर लगभग 1200 किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे। कमीत कमी आमचे 4 टीम याच्यामध्ये गठन झालेली होती आणि 200 CCTVच्या नंतर आणि जे काही मुलग्याचे आम्ही फोटोज तयार केले होते, व्हिडिओज तयार केले होते, ते इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडियामधून आम्ही ते व्हायरल केला होता आणि काल आम्हाला आमची टीमला यश भेटलं आहे। ते मुलगे आम्हाला पुण्यामध्ये भेटले आहे आणि आज त्यांना सकुशल आम्ही इथे आणलेलं आहे आणि त्यांचे जे काही आई वडील आहे, त्यांचे गार्जन्स आहे, त्यांचा हवाले दिलेला आहे। सर, बालसुधार गृहातून अनेकदा मुलं पळून जातात, म्हणजे मिसिंग होतात। कुठेतरी त्यांना त्रास त्या ठिकाणी होतो का, त्यामुळेच हे पावलं उचलतात? कधी कधी त्यांची तक्रार असतात की जे मोठे मुलगा आहे, कधी त्यांची छोटीफार मारहाण झालेली आहे, किमान त्यांना तिथे व्यवस्थित एन्व्हायरमेंट भेटला नाही, असे त्यांचे कधी कधी तक्रार असतात। तर याची पण आम्ही सखोल चौकशी करणार हे तपासमध्ये आणि जे काही अजून स्टेप्स घ्यायचे आहे त्याची सिक्युरिटीसाठी आम्ही घेणार।